आज आपण एकदम इन्स्टंट असे हे डोशाची रेसिपी पाहणार आहोत. ना डाळ भिजू घालायची गरज, ना तांदूळ भिजू घालायची गरज आणि नाही ते मिक्सरमध्ये काढायची गरज. अगदी इन्स्टंट आपण डोसे बनवणार आहोत. ज्या वेळेला खायची इच्छा झाली त्यावेळेला 10 मिनिटात आपण अशा प्रकारचे डोसे बनवू शकतो. अगदीच मुलांना डब्यासाठी, नाश्त्यासाठी, लंचसाठी, डिनरसाठी अगदी कोणत्याही वेळेला झटपट आपण असे हे डोसे बनवून खाऊ शकतो. तर पाहू शकता अगदी लुसलुशीत असे हे डोसे रेडी होतात आणि चविष्ट तर नंबर 1ला हे डोसे होतात. तर चला मग आपण या डोश्यांची रेसिपी पाहूयात. डोसे बनवण्यासाठी प्रथमतः 1 कप बारीक रवा घ्यायचा आहे. रेग्युलर आपण जो शिऱ्याला रवा वापरतो तो बारीक रवा घ्यायचा आहे आपल्याला 1 कप. आणि हाफ कप आपल्याला पोहे घ्यायचे आहेत, की जे काही आपण रेग्युलर पोहे बनवतो तेच पोहे आहेत हे. आणि 1/3 कप आपण दही घेणार आहोत घट्टसर. प्रथम आपण पोहे स्वच्छ धुवून घेणार आहोत, कारण पोह्यामध्ये धूळ आणि घाण असते. त्यामुळे प्रथम आपल्याला पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. पाहू शकता पोह्यामध्ये किती धूळ निघलेली आहे. त्यामुळे पोहे स्वच्छ करून आपल्याला घ्यायचे आहेत. त्यानंतर हे पोहे आपण एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेणार आहोत. त्यानंतर त्या पोह्यामध्ये आपल्याला 1 कप रवा घेतला होता तो घालायचा आहे आणि त्यातच आपल्याला दही घालायचे आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचे आहेत. तर यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी घातलेले आहे. प्रथम आपल्याला पाणी घालून छानपैकी भिजत घालायचे आहे. रवा, पोहे आणि दही. तर हे बॅटर छानपैकी 15 ते 20 मिनटासाठी आपल्याला भिजू द्यायचे आहे. तर हे बॅटर भिजत आहे तोपर्यंत आपण डोश्याची चटणी करून घेऊयात. त्यासाठी आपण डाळे घेतलेली आहेत, लसण घेतलेलं आहे, खोबऱ्याचे उभे काप करून घेतलेले आहेत, मिरची घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे. आणि या व्यतिरिक्त थोडा 2 ते 3 चमचे आपण इथे शेंगदाण्याचा कुट्टा घेतलेला आहे. तर हे सर्व आपण मिक्सर जारमध्ये चटणी करून घेणार आहोत. तर त्यासाठी सर्व आपण बारीक पेस्ट तयार करून घेणार आहोत. प्रथम एकदम इन्स्टंट होणारे हे डोसे आहेत. जर उन्हाळ्यामध्ये काही खायची इच्छा नसेल तर तुम्ही अशा प्रकारचे डोसे खाऊ शकता. अगदीच उन्हाळ्यामध्ये दररोज भाजीपोळी खायचा कंटाळा आला असेल तर. त्यानंतर आपण चवीनुसार मीठ आणि साखर घालणार आहोत आणि हा कुट्टा पण त्यामध्येच घालणार आहोत आणि छानपैकी आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे. तर पाहू शकता मस्तपैकी पेस्ट झाली आहे चटणीची. तर ही चटणी आपण बाउलमध्ये काढून घेणार आहोत. तर भांडे पण मी विसळून घेतले आहे, थोडे पाणी घातले आहे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करत. आणि त्यानंतर आपण या चटणीला छानपैकी एक तडका देणार आहोत. तडका पॅनमध्ये तेल घेतले आणि जिरे मोहरी चांगली कडकडू दिली आणि त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे. छानपैकी कडकडीत आपण चटणीला फोडणी देणार आहोत. आणि त्यामध्ये दही न घालता मी त्यामध्ये थोडे लिंबू पिळून घेतले आहे, म्हणजे चटणीला छान चव येते. याऐवजी तुम्ही दही पण घालू शकता लिंबूच्या ऐवजी. तर छानपैकी आपली चटणी रेडी झालेली आहे आणि हे बॅटर पण छानपैकी भिजले गेलेले आहेत. तर आता आपण हे भिजलेले बॅटर मिक्सरमध्ये आपण त्याची प्युरी करून घेणार आहोत. तर आपल्याला एक लक्षात ठेवायचे आहे की छानपैकी स्मूथ अशी आपल्याला प्युरी तयार करून घ्यायची आहे या बॅटरची. तर यामध्ये आपण पाणी घालतच बारीक करून घेणार आहोत. अगदी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करत आपल्याला थोडे थोडे पाणी घालायचे आहे. तर पाहू शकता मस्तपैकी स्मूथली बॅटर रेडी झालेले आहे. तर अशा प्रकारे स्मूथलीच आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे. तर आपण हे बॅटर काढून घेणार आहोत एके बाउलमध्ये आणि त्यामध्ये कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करत आपण पाणी घालणार आहोत. तर
या जारला खूप सारं बॅटर बाकी होते, तर त्यामध्ये थोडे पाणी घालून मी मिसळून घेतलेले आहे. तर बॅटर खूप घट्ट आहे पाहू शकता आणि त्यामध्ये आपण थोडे पाणी घातले आहे. अगदी नेहमीच्या डोश्यापेक्षा थोडे हे ढिल्ले ठेवायचे आहे. त्यानंतर चवीनुसार आपण यामध्ये मीठ घालणार आहोत. 2 चमचे इथे मी मीठ घातलेले आहे आणि छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर आपण इथे घालणार आहोत सोडा. अर्धा चमचा आपल्याला बेकिंग सोडा घालायचा आहे आणि त्यामध्ये थोडे मी पाणी घालून छानपैकी मिक्स करून घेणार आहोत. तर हे फर्मेंटेशन झालेले नसते, त्यामुळे इथे आपल्याला सोडाचा यूज करायचा आहे. आणि त्यानंतर आपण गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि त्यावरती अगदी थोडेसे चमच्याच्या साहाय्याने तेल लावलेले आहे आणि 2 पळ्या आपल्याला बॅटर सोडून घ्यायचे आहे. अशाच प्रकारचे छोटे छोटे डोसे आपण तयार करून घेणार आहोत. पाहू शकता किती अप्रतिम अशी जाळी फुटलेली आहे. डोश्यांना अगदीच तव्यावर टाकताच आणि त्यावर अगदीच 1 मिनिटासाठी आपल्याला झाकण ठेवायचे आहे. म्हणजे वरच्या साईडनी पण छानपैकी डोसा हा मऊसूद शिजेल. तर पाहू शकता मस्तपैकी डोश्याला जाळी फुटलेली आहे आणि त्यानंतर अगदीच थोडे आपल्याला वरच्या साईडने तेल लावून घ्यायचे आहे. तेल किंवा तूप तुम्ही काहीही लावू शकता. मी येथे तेलाचा यूज केलेला आहे. तर पाहू शकता मस्तपैकी क्रिस्पी आपले डोसे भाजले गेलेले आहेत. पाहू शकता किती मस्त असे आपले हे डोसे झाले आहेत. मस्तपैकी कलर आला आहे आणि दुसऱ्या साईडनं पण आपण भाजू शकतो. ऑप्शनल आहे, नाही भाजले तरीही काहीही हरकत नाही. मस्तपैकी शिजले गेलेले आहे, पण अगदीच 1 मिनटं मी दुसऱ्या साईडने भाजून घेतलेले आहे. तर पाहू शकता हा डोसा रेडी झालेला आहे. तर हा पण मी काढून घेत आहे. त्यानंतर लगेच आपण तव्यावर थोडं तेल घातले आहे आणि लगेच आपण दुसरा डोसाही तयार करून घेतलेला आहे. पाहू शकता मस्तपैकी तवा तापलेला आहे आणि मस्तपैकी आपला डोसा अगदीच मस्तपैकी गरगरीत असा हा डोसा झालेला आहे. तर पहिल्या डोशासारखेच आपल्याला या डोश्यालाही ती स्टेप करायची आहे. पाहू शकता मस्तपैकी जाळी फुटलेली आहे डोश्याला आणि वरच्या साईडने थोडे सुकले की त्यावर आपण अगदीच 1 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहोत. म्हणजे वरची साईड पण छानपैकी शिजली जाईल. तर त्यानंतर वरच्या साईडने पण थोडे तेल लावून घ्यायचे आहे आणि अगदीच तेल लावल्यानंतर 1 ते 1.5 मिनिटातच आपण हा डोसा काढून घेणार आहोत. तर पाहू शकता या डोश्यालाही किती मस्त असा ब्राऊन कलर आलेला आहे. पाहू शकता अप्रतिम असे हे डोसे तयार होतात. एकदम इन्स्टंट असे हे डोसे आपण तयार करू शकतो. अगदीच खायची इच्छा झाली की 10 मिनिटात आपण अशा प्रकारचे डोसे बनवू शकतो. तर पाहू शकता मस्तपैकी हाही डोसा रेडी झालेला आहे आणि दोन्ही डोसे पाहू शकता किती क्रिस्पी असे हे झालेले आहेत. आणि त्यानंतर आपण सर्व करून घेऊयात आणि चटणी पण अप्रतिम अशी ही झाली आहे. तर तुम्ही पाहू शकता हे डोसे एकदम लुसलुशीत आणि अगदी मस्त असे हे झालेले आहेत. या डोशांना सेट डोसा असेही बोलले जाते. साऊथ इंडियामध्ये या डोशांना सेट डोसे म्हणतात. तर पाहू शकता किती लुसलुशीत असे झाले आहे. पाहता क्षणीच तुमच्या लक्षात आलं असेल की किती लुसलुशीत आणि मस्त असे हे डोसे झालेले आहेत. खूप इन्स्टंट आणि मस्त रेसिपी आहे. तर तुम्हाला कशी वाटली या डोश्याची रेसिपी? जर तुम्हाला थोडीफार पण जर आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.